आणि आता देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण शेतकऱ्यांना अर्ज गिफ्ट मिळणार आहे। पीएम किसानचा हप्ता शनिवारी जमा होणार आहे। राज्यातील 92.71 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। देशातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी जमा होणार। नमस्कार, पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अखेर जानेवारीच्या या तारखेला येणार आहे। नेमकी काय अपडेट समोर आली आहे, नेमकी कोणत्या तारखेला पैसे येण्याची माहिती समोर येत आहे, सविस्तर रीतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सोबतच महत्त्वाचं म्हणजे त्या 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र केले आहे, त्यांना पुन्हा या योजनेमध्ये पात्र केले जाईल का, असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामधून उपस्थित केला जात आहे। या संबंधित नेमकी काय माहिती ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर रीतीने जाणून घेणार आहोत। त्याकरिता आपला व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघायचा आहे। सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला महत्त्वाच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता अखेर महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे, परंतु 22वा हप्ता खूप लेट मिळणार आहे। परंतु हा हप्ता खूप उशिरा शेतकऱ्यांच्या खात्यावर येत आहे, कारण पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता महाराष्ट्र वगळता इतर राज्यामध्ये शासनाने आधीच वितरित केला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये लवकर वितरित का झाला नाही आणि 31 लाख जे शेतकरी अपात्र आहे त्याच्या मागचे कारण काय। सोबतच शासनाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करून घ्यायचे सांगितले आहे आणि ते काम नेमकी काय आहे आणि ते जर केले नाही तर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तो खात्यावर येत नसल्याची शासकीय माहिती शासनाने आजच दिली आहे। नेमकी हप्ता कधी येणार, काय शासनाचा निर्णय काय आहे, सविस्तर जाणून आपण घेणार आहोत। आपण जर बघितलं तर हा हप्ता महाराष्ट्रामध्ये आधीच प्राप्त व्हायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता वगळता बाहेर राज्यामध्ये पंजाब, त्याच्यानंतर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यांमध्ये 26 सप्टेंबर 2025 रोजी निधी मंजूर करण्यात खातेवारी प्रति हेक्टरी 2,000 रुपये वितरित करण्यात आले आणि त्यापाठोपाठ जम्मू काश्मीर देखील नंबर लागला। 1 जानेवारी 2026 रोजी जम्मू काश्मीरच्या शेतकऱ्यांना देखील बँक खात्यावर पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे प्रति 2,000 रुपये जमा करण्यात आले। शासनाने याच राज्यासाठी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता लवकर वितरित का केला आणि इतर राज्यांना पैसे दिले का नाही, तशा शासनाने त्याचं मागचं कारण असं देखील सांगितलं आहे की पीएम किसान योजनेचा 22वा तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कोसळला नव्हता, असा प्रश्न शेतकऱ्यांना मनामधून उपस्थित केला जात होता, कारण महाराष्ट्रामध्ये देखील या सर्व राज्या तुलनेमध्ये सर्वाधिक पाऊस कोसळला आहे। तरी देखील महाराष्ट्रामध्ये हप्ता न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून देखील होती। त्याच्यानंतर पीएम किसान योजनेचा हप्ता महाराष्ट्रामध्ये देखील येणार होता, परंतु केंद्र शासनाने वतीने 26 ऑक्टोबर 2025 रोजी एक महत्त्वाची आणि धक्कादायक निर्णय घेण्यात आलाच। राज्य घरातील एकापेक्षा जास्त व्यक्तीचं पीएम किसान योजनेत जर लाभ घेत असेल त्यांना या योजनेतून डायरेक्ट अपात्र केले गेल्याची माहिती शासनाने आपल्याला दिली। म्हणजेच तुम्ही आणि तुमचे अल्पवयीन आणि तुमची पत्नी अशा प्रकारचे जर तुम्ही कुटुंब आहे आणि यामध्ये तुमचे पती पत्नी दोघेही जर पीएम किसान योजनेचा लाभ घेत होते असाल व किंवा नसाल तर तुम्हाला फक्त एकालाच या योजनेचे पैसे मिळणार आहे, दिला जाणार आहे। एक व्यक्ती ऑटोमॅटिक अपात्र केले गेले आहे आणि यामध्ये 31 लाख शेतकऱ्यांना अपात्र केले गेल्याची माहिती शासनाने दिली आहे। पण मग नेमकी त्या गोष्टीचा आणि या योजनेचा 22व्या हप्त्याची गोष्टीचा नेमकी काय संबंध आहे, तर मित्रांनो बघा, जेव्हा ही कठोर पडताळणी सुरू झाली होती त्या कारणामुळे पीएम किसान योजनेचा हप्ता हा लांबविण्यात गेला होता। त्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित झाला नाही आणि पडताळणी सुरू राहिली। दिवाळीपूर्वीच खात्यावर पैसे येण्याची असल्याची चर्चा होत्या, बातम्या देखील आल्या, परंतु काही हप्ता आला नाही। आता जानेवारी उजळला आणि जानेवारीचा शेवटचा हप्ता संपत आला, 15 दिवस जवळपास उलट आहे आणि बिहारमध्ये आता आचारसंहिता देखील लागल्या होत्या। या आचार पार्श्वभूमीवर पीएम किसान योजनेचा हप्ता आता मिळणार कधी, असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे। त्याचे उत्तर म्हणजे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे जानेवारी 15 तारखेला नंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित केला गेल्याची माहिती समोर येत आहे। ते नेमकी कसं तर बघायचं, पीएम किसान योजनेचा 22वे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र राहिले आहे, त्यांनी या केंद्र शासनाने वतीने आता राज्याला 15 तारखेपर्यंत पाठवण्यात येणार आहे आणि या जी जर ठरली गेली तर तिच्यानंतर दिवसेंदिवस किंवा जास्तीत जास्त
9 दिवसांची म्हणजेच एक तर 18 तारखेला किंवा 25 तारखेपर्यंत PM किसान योजनेचा 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येण्याची असल्याची माहिती मिळत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो, शासनाने अधिकृत अशी काही घोषणा केली नाही आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अंदाज हा वर्तवला येत आहे, ज्याची नोंद घ्यावी. धन्यवाद.